हॅलो सगळ्यांना, गुड इव्हिनिंग. तर इथं बघा लग्नाचा बर्थडे आहे, म्हणजेच वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आमच्या सपना आणि वैभवची. तर खूप गमती जमती आणि लहान पोरांनी केक कापायच्या अगोदरच केक पण खाल्ला. तर इथं बघा मस्त पोरी खेळतात ते आणि आमचं चालू इथे छोटेखानी म्हणजेच घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेशन. तर पोरांना इतकी घाई झाली होती ना केक कट करण्याची, तर ते अजिबात ऐकत नव्हते. म्हणजे ते ऑप्शनसुद्धा करू देत नव्हते. त्याच्या अगोदरच क्रमाने केक जो आहे तो लगेच सुरुवात पण केली होती खायला. तर कसा बसा केक सगळ्यांच्या तावडीतून सोडून आम्ही कट केला. हे बघा बघा केक कट करायच्या अगोदर 2-3 फोटोज काढले वैष्णवीने आणि मग लगेच मी इकडे त्यांना ओवाळायला आलेली आहे. तर इथं मी ओवाळायला घेतलं तर पहिल्यांदा त्याला टीका लावला आणि लगेच दादाचं बघा, दादा पण म्हणतोय पहिला मला लाव. आणि तो जसा पहिला स्टार्ट झाल्यास तो पुढे पुढे करत होता. मग पहिलं याला वैभवला लावलं, नंतर मग लगेचच हे बघा दादाचं चालू होतं. दादाचं पहिलं शांतता करावं लागते काही पण, दादा लय हट्टी आहे. आणि सगळ्यात हुशार म्हटलं ना म्हणजे समजदार तर रामा आहे, सगळ्यात छोटी असूनही. त्याच्यानंतर बघा ही आहे इंदू, म्हणजेच निधी, आम्ही तिला घरात इंदू म्हणतो. आणि रमाचं नाव विधी आहे, सगळ्यांना माहीतही असेल. आणि अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन केलं. म्हणजेच या वेडिंग ॲनिव्हर्सरी लग्नाचा बड्डे, जास्त करून तोंडात बड्डेच येतं. तर तुम्ही समजून घ्यायचा हे लग्नाचा बड्डे आहे यांचा. तर बघा फोटो पण काढत होती वैष्णवी. आणि केक तर इतका मस्त आणलेला होता, छोटासाच होता पण मस्त आणलेला होता केक. आणि मग वैभवने काही तो जास्त खात नाही केकही. त्याच्यानंतर आम्ही मस्त बिर्याणीचा बेत केलेला होता. आणि ऑप्शन झाल्यावर मग आमच्या आजी पण आल्या होत्या ऑप्शन करायला, आमच्या सासूबाई. तर त्या 90च्या घरात असतील आता सध्या, पण इतकी स्मरणशक्ती आणि म्हणजे सगळं त्यांना असं काहीच नाही आहे की काही 90च्या घरातले बघा तुम्ही म्हातारे. तर ह्या आहेत, म्हणजे ही आता वैष्णवी आली, आजी येतीलच आता आमच्या, म्हणजे माझ्या आत्याच आहे. पहिलं मी तिला आगं कागं करायचे, पण बायांनी बोलून मला, म्हणजे मी त्या पहिली कामाला जात होते मैत्रिणींनो शेतामध्ये. तर शेतातल्या बायका कशा जरी सख्खी आत्या आहे तरी पण तू तिला आवाज घाला असं म्हणायच्या. म्हणून मग मी तिला हळूहळू आवाजाव घालायला लागलेली आहे. म्हणजे आता म्हणजे आत्या म्हणते, पहिली आत्तू म्हणायचे. आणि ते कसं जवळचं वाटायचं खूप आत्तू. पण आता काय बायांचं पण म्हणजे समाजात राहतो आपण, मग त्यांचं ऐकावं लागतं. म्हणून मी आता म्हणजे बऱ्याच वर्षापासून माझ्या आत्याला म्हणजे आवाजाव घालते. तर बघा इथे आता केक कट करायचा कार्यक्रम पण होईल आणि वैष्णवीने पण ऑप्शन केलेलं आहे. आमचं कसं छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आम्ही समाधान मानत असतो. आम्ही काही जास्त हॉटेलिंग वगैरे किंवा मग खूप जास्त बडेजाव करत नाही. हे बघा इंदूचा डान्स बघून घ्या. हे बघा इंदू नाचते. आमची सासूबाई आल्या ना तर लगेच नाचायला सुरुवात केली तिने. तर हे बघा मस्तपैकी अशा पद्धतीने अगदी छोटेखानी आमचा इथे लग्नाचा बर्थडे झालेला आहे. कारण का माझ्या छोट्या मुलाला हे आवडत नाही एवढं तामझाम करणं. म्हणतात ना जसं परिस्थिती, जसं अंथरूण आहे तसं पाय पसरावेत. म्हणून आम्ही काही एवढं जास्त हॉटेलिंग वगैरे, आणि मला तर हॉटेलचं जेवण बिलकुल आवडत नाही. कधी तर म्हणजे असं नाही का नाविलाज म्हणून मी हॉटेलला जेवण करत असते, पण मी शक्यतो करतच नाही हॉटेलला जेवण. आम्हाला ते आवडत पण नाही. तर इथं बघा आता हा केक कापणार आहे. आणि ही आणलेली, मला तर हे सुद्धा आवडत नाही, ही जी मेणबत्ती काय असतं ना, तर हेही मला आवडत नाही. लहान मुलं असतात उगाच अंगावर पुडालं वगैरे, तर ते आम्ही लगेचच विझवलं आणि झालेलं आहे इथे केक कट. आणि बघा दादाची गंमत, दादा चारायच्या अगोदरच खाऊन पण घेतला लगेच त्याने केक. ते असं लहान मुलांचं हे असं असतं. त्याच्यानंतर ही बघा आता ही रमा आहे. मला आता या दोघींना सारखेच कपडे घातले होते ना, त्याच्यामुळं ओळखायला सुद्धा येत नाही. आणि ह्या बड्डेला आता कमीत कमी 5-6 दिवस झाले म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाला, पण एडिटिंगला वेळच मिळत नाही. आणि तुम्ही आमचं काऊर जर का ऐकलं ना, मी इथे व्हॉइस ओव्हर केलेलं आहे, तर तुम्ही म्हणताल सारखा आवाज आणि धिंगाणा. आत्ता मी कसं तरी दरवाजा बंद करून एडिटिंगला बसलेली आहे. तर हे बघा
दादाने काहीतरी रुसला होता दादा, तर मग परत त्याच्या अंकलने त्याला केक भरवला आणि हसायचं काम चालू आहे. असं करत असतं ते. आता हे बघा ही पण आली, दुसरी पण आलेली आहे. तर या पद्धतीने असं आता हा बघा तिला पण भरवत आहे. तर आत्ता झालेला आहे केक वगैरे कट करून, आणि आम्ही छोटासाच आणला होता. इतर वेळी केक आणले ना तर इतके केक फ्रीजमध्ये 8-8 दिवस पडतात, कोणीसुद्धा खात नाही. तर झाला आता सगळेजण केक खातील. चला बर्थडे झालेला आहे आणि आता त्यांचे फोटो सेशन चाललेले आहे बघ. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.